करण्यासाठी आव्हान सुद्धा केलेले आहे। ढोल ताशा पथक असेल किंवा मग मिठाईचे दुकान असेल यांना जे आहे ते एकूणच त्यांना सांगण्यात आलेले आहे। आणि ज्या पद्धतीनं सुरुवातीपासून जर बघितलं असेल त्या संपूर्ण निवडणुकीत जे आहे ते बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी जे आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रयत्न केले होतं। या निवडणुकीच्या प्रक्रियेला सामोरं जात असताना जर बघितलं असेल तर 650च्या वरती जे आहे ते मतदान भाजपला मिळतील असा दावा जे आहे ते भाजपच्या नेत्यांनी केलेला आहे। थोड्या वेळापूर्वी जे आहे जय महाराष्ट्राशी बोलताना राजू पोद्दार यांनी म्हटलं की 650च्या वरती मला मतदान मिळतील आणि काँग्रेस यासोबत इतर पक्षांनी सुद्धा मला जे आहे ते पडद्यामागून जे मला सहकार्य केलं आणि त्यामुळे हा संपूर्ण निवडणुकीत जर बघितलं असेल तर कुठेतरी काँग्रेसची एकूणच जे आहे ते दुपडी जे आहे ते बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। ज्या दिवशी निवडणूक होती, ज्या दिवशी मतदान होता त्या दिवशी जर बघितलं असेल तर काँग्रेसच्या नगरसेवकांनी जे आहे ते काँग्रेसचे निरीक्षक नितीन राऊत यांच्यावर जे आहे ते खरं तेजस, त्यामुळे एकंदरीतच कुणाच्या बाजूने कुणाच्या पारड्यामध्ये मतदार कौल देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण नाशिकमध्ये जाऊयात। किरण गोटूर सध्या माझ्यासोबत आहेत। किरण, नाशिकची विधान परिषद अतिशय चुरशीची मानली जात होती, अनेक घडामोडी सुद्धा घडल्या होत्या, निकालांती काय चित्र स्पष्ट होऊ शकतं? अगदी सुरुवातीपासूनच सिद्धेश वेगवेगळ्या कारणांनी आताच काही वेळापूर्वी मतमोजणीला जे आहे ते प्रत्यक्षपणे सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आताच काही वेळापूर्वी कुठल्या तरी मुद्द्यावरती आतमध्ये मतमोजणी केंद्रामध्ये राडा झाल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय। आता नेमकं हे वाद कशामुळे झाला हे मात्र कळू शकलेलं नाहीये, पण वेगवेगळ्या कारणांनी आतापर्यंत ही संपूर्णपणे जी निवडणूक आहे ते वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आलेली आहे। खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो इथे तैनात करण्यात आलेला होता आणि मतमोजणीच्या अगदी सुरुवातीला गोकुळ गीते जे या संपूर्ण निवडणुकीमध्ये जे अपक्ष उमेदवार आहेत यांनी काही मुद्द्यावरती आक्षेप घेतला आणि त्यानंतर या सगळ्या आक्षेपावरती सुनावणी देखील झाली आणि त्यानंतर आतमध्ये मतमोजणी केंद्रामध्ये कुठल्या तरी मुद्द्यावरती 2 गटामध्ये राडा झालेला आहे अशा पद्धतीचं माहिती मिळते। आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जे बंदोबस्त आहे तो मतमोजणी केंद्राच्या आतमध्ये आणि बाहेर या दोन्ही ठिकाणी हे लावण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळते। आताच हे वाद झाल्यानंतर पोलीस आणि जे अधिकारी हे दोघांनीही हा वाद मिटवण्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला आहे। निवडणूक निर्णय अधिकारी असतील, मतमोजणी केंद्रावरती नियुक्त असलेले कर्मचारी असतील, या सगळ्या लोकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवल्याची एक प्राथमिक माहिती जी आहे ते मिळत आहे। पण जो वाद आहे तो मोठ्या प्रमाणात झाला, 2 गटामध्ये हा वाद झालेला आहे अशा पद्धतीचं प्राथमिक माहिती मिळते। आणि त्यानंतर आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो की बंदोबस्त जो आहे तो इथे वाढवण्यात आलेला आहे। अगदी सुरुवातीपासूनच नरेंद्र दराडे आणि गोकुळ गीते यांच्यामध्ये हा संपूर्ण जो निवडणूक आहे तो चर्चेला गेलेला होता। गोकुळ गीते यांना समजवण्याचा महायुतीच्या मंत्र्यांनी प्रयत्न केला आणि त्यानंतर गोकुळ गीते यांनी प्रचार थांबवला आणि प्रचार थांबवला असला तरी महायुतीच्या उमेदवाराला गोकुळ गीते यांनी पाठिंबा दिला नाही आणि त्यामुळे ही संपूर्ण जी निवडणूक आहे ती रंगत गेली। अगदी आज सुद्धा गोकुळ गीते यांनी मी प्रचार थांबवला असेल तरी माझ्या कार्यकर्त्यांनी गुप्तपणे प्रचार केलेला आहे आणि त्यामुळे माझाच विजय निश्चित आहे अशा पद्धतीचा दावा केल्याने अगदी मतमोजणीच्या दिवशी देखील हा जो ट्विस्ट आहे या संपूर्ण निवडणुकीमध्ये तो कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। अद्याप मतमोजणी जी आहे ते सुरुवात ही झालेली होती, पण आता काही वेळापूर्वी हा जो वाद आहे तो वाद झाल्यानंतर आता मतमोजणीला देखील थांबवण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। पोलीस असतील, अधिकारी असतील, या सगळ्यांनी मिळून हा वाद जो आहे तो मिटवण्याचा प्रयत्न करतायत, पण अद्याप आतमध्ये वाद सुरू आहे, मतमोजणी अद्याप थांबलेली आहे अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। त्यामुळे नेमका हा वाद कशामुळे झालेला आहे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण अगदी सुरुवातीपासून या संपूर्ण निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या कारणामुळे ही निवडणूक चर्चेत आलेली होती आणि अगदी शेवटच्या दिवशी देखील हा वाद जो आहे तो कायम आहे आणि खरं तर याच वादामुळे संपूर्णपणे ही जी निवडणूक आहे, जी मतमोजणी आहे ते थांबल्याचं आता आपल्याला बघायला मिळत आहे। पण किरण, जसं तुम्ही आता उल्लेख केला की कुठल्या तरी कारणावरून हा राडा झालेला आहे, नेमकं काय घडलं, या राड्याचं कारण जरा कळू शकलं असतं तर बरं झालं असतं। अद्याप कळू शकले नाहीये, पण काही लोकांना जे आहे ते इथे बाहेर काढण्याचं जे एकूणच येताना आपल्याला बघायला मिळतोय। काही जे अधिकारी आहेत ते मतमोजणी केंद्राच्या बाहेर आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं आपण या संपूर्ण संदर्भात हे माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात। नेमकं हा वाद कशामुळे झालेला आहे ते अद्याप कळू शकले नाहीये, पण एकूणच आपण या संपूर्ण वादाच्या मुद्द्यावरती त्यांनीच केली, आमदार महोदयांनी हो काय मारहाण केली का तुम्हाला? नाही, धक्काबुक्की केली, चला होत राहतं आणि त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी जे आहे एकूणच काहीतरी म्हणलेलं होतं आणि त्यानंतर हा सगळा वाद झालेला आहे अशा पद्धतीची माहिती जे आतमध्ये हे मतमोजणी केंद्रावरती जे उमेदवाराचे प्रतिनिधी होते एकूणच त्यांनी दिलेला आहे। आणि या संपूर्ण
कार्यालयामध्ये आपण बघू शकतो अशा पद्धतीने हे बंदोबस्त जो आहे तो अचानक हे वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. अगदी सुरुवातीपासूनच या निवडणुकीमध्ये वेगवेगळे टिस्ट असतील, वाद असतील, हे झालेले होते आणि आज मतमोजणीच्या दिवशी देखील हे सगळे वाद हे कायम आहेत आणि मतमोजणी केंद्रावरती हे वाद झाल्यानंतर आता हे वाद एकूणच मिटवण्याचा जो प्रयत्न आहे तो एकूणच हे सगळे अधिकारी असतील आणि निवडणूक अधिकारी असतील हे करताना आपल्याला बघायला मिळतोय. आता नेमकं हे वाद हे कशामुळे झालेलं होतं आणि नेमकं आतमध्ये मतमोजणी केंद्रामध्ये काय घडलेलं होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. किरण, दोन प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात, त्या म्हणजे असे की आता या नाशिक विधान परिषदेमध्ये दोन लढती अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातो, म्हणजे कारण अनेक म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा कोण उमेदवार अर्ज मागे घेतं याच्यावरती संभ्रम कायम होता. आता सुद्धा हा राडा झालेला आहे. या राड्याचं कारण जरी कळू शकलेलं नसलं तरी सुद्धा हे कोणाचे कार्यकर्ते होते या संदर्भातली माहिती काही कळू शकते का आता? कारण तुमच्या मागे आता कार्यकर्ते सुद्धा उभे आहेत तिथे. अद्याप सिद्धेश काही कळू शकलेलं नाही, कारण मतमोजणी केंद्रामध्ये हे माध्यमांच्या प्रतिनिधीला बंदी हे करण्यात आलेली आहे. माध्यमांच्या प्रतिनिधीला आतमध्ये सोडण्यात येत नाहीये आणि त्यामुळे नेमका हा वाद कशामुळे झाला ते कळू शकलेलं नाहीये. पण हे दोन गटामध्ये हा वाद झालेला अशा पद्धतीचं प्राथमिक माहिती मिळत आहे आणि या वादानंतर पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे वाढवण्यात आलेला आहे. अशा पद्धतीचे दृश्य आपल्याला संपूर्णपणे या परिसरामध्ये बघायला मिळतोय. अगदी सुरुवातीपासूनच नरेंद्र दराडे आणि गोकुळ गीते यांच्यामध्ये अनेक मुद्द्यांवरती हे वाद झालेला आहे. गोकुळ गीते यांनी प्रचार थांबवला असेल तरी आज शेवटच्या दिवशी त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांनी प्रचार केलेला आहे आणि त्यामुळे माझा विजय निश्चित आहे एकूणच अशा पद्धतीचा दावा केला आणि त्यानंतर या निवडणुकीमध्ये आज ही ट्विस्ट हे कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. अगदी शेवटच्या दिवशी देखील जेव्हा महायुतीचे सगळे नगरसेवक सहलीला गेलेले होते आणि मतदानाच्या दिवशी जेव्हा ते नाशिकमध्ये परत असताना जे एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मार्गदर्शन केलेलं होतं. अनेक महायुतीच्या मंत्र्यांनी या सगळ्या निवडणुकीमध्ये ताकद लावलेली होती, पण गोकुळ गीते यांनी या निवडणुकीवरती ठाम राहिलेले अगदी 2 दिवस जे आहेत ते छुप्या पद्धतीने प्रचार केल्याने हा जो एकूणच ट्विस्ट आहे या सगळ्या निवडणुकीमध्ये तो कायम राहिला आणि संघर्ष कायम राहिला आणि जवळपास 619 पैकी 618 मतदारांनी या आपलं मतदानाचं जे हक्क बजावलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतदान सुद्धा झालेलं आहे आणि एकूण त्यामुळे हा सगळा जो संघर्ष आहे तो आतापर्यंत वाढत गेलेला आहे आणि आज मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती पार पडताना आपल्याला बघायला मिळतोय आणि या मतमोजणी केंद्रावरती सुद्धा अनेक वाद झालेले आहेत. अगदी सुरुवातीला गोकुळ गीते यांनी आक्षेप घेतला आणि त्यानंतर हा वाद आपल्याला बघायला मिळतोय आणि या सगळ्या प्रकरणानंतर आता हे बंदोबस्त एकूणच वाढवण्यात आलेला आहे आणि मतमोजणी देखील अद्याप प्रत्यक्षात हे सुरुवात झालेली नाही. किरण, त्यामुळे एकंदरीतच हा वाद कशामुळे झाला, कोणाचे प्रतिनिधी होते तिथे हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्ही सोबतच राहा, कारण आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुमच्याकडून